अमरावती जिल्हा नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरून आलेले सर्व प्रहार सेवक सर्वांनी शांततेनं आजचा घटनाक्रम ऐकून घ्यावा। आजचा घटनाक्रम असा आहे की दिनांक 23 व 24 म्हणजे आज आणि उद्या आपल्या महारॅलीसाठी महापदयात्रेसाठी आपण हा ग्राउंड बुक केला होता। त्याची परवानगी आपण 18 तारखेला टाकली होती। आपण 18 तारखेला परवानगी टाकली होती। तारखेला आपण परवानगी टाकली। त्यापूर्वी सुद्धा आपण 5 तारखेला 7 तारखेला 12 तारखेला 3 परवानग्या टाकल्या। त्या परवानग्या त्यांनी निकाली काढल्या, रद्द केल्या आणि 18 तारखेला जेव्हा आपण 23 व 24 ची परवानगी टाकली आपल्याला 24,000ची एक चालान आणि 13,000ची एक चालान अशा 2 चालान देऊन आपण 37,000 रुपये भरून 23 व 24 तारखेचं ग्राउंड बुक केलं। 21 व 22 तारखेचं बुकिंग हे राणाला दिलेलं होतं आणि त्यांचा पेंडॉल वगैरे या ठिकाणी लावण्यात आलेला होता। 23 तारीख म्हणजे आज सकाळी तो पेंडॉल जसा तसा दिसल्यामुळे जिल्हा परिषदच्या सीओनी राणांना नोटीस बजावली आणि पोलीस प्रशासनाला पत्र दिलं की पोलीस बंदोबस्त देऊन हा जो पेंडॉल आपल्या समोर दिसत आहे तो काढून टाकण्यात यावा आणि 24 तारखेचा त्यांचा अर्ज जो होता तो असा निकाली काढला की 23 आणि 24 तारखेला प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुक यांच्या प्रचारार्थ हा ग्राउंड बुक असल्यामुळे तुम्हाला विनोद गुहे नामक त्यांचा भाजपचा प्रतिनिधी होता त्याच्या नावाने पत्र इश्यू झालं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलं की या ठिकाणी ऑलरेडी ही जागा दिल्यामुळे तुमचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे। हे जरी सत्य असलं तरी 22 तारीख कालची होती। आज 23 तारीख पेंडॉलचं काम आतमधून त्यांचं काम अजूनही सुरूच होतं। त्यावेळेस जेव्हा आम्ही या ठिकाणी आपला मंडप टाकण्यासाठी आलो तेव्हा ग्राउंड रिकामा दिसलं नाही। त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी आपल्या जे वाहन होतं ज्याच्यामध्ये पेंडॉलचं सामान होतं त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यास मनाई केली आणि पहिले हे जे मोठं गेट आपल्या समोर दिसत आहे ते उघडं होतं। अचानक दुपारी 12 नंतर ते गेट बंद करण्यात आलं आणि तिथे बाहेरच्या लोकांना प्रवेश मनाई करण्यात आली। तेव्हा बच्चू भाऊच्या आणि आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही दुपारी 3 वाजता या ठिकाणी पोहोचलो आणि पोलिसांना आपली परवानगी दाखवली। परवानगी दाखवत असताना पोलिसांनी अमित शहा गृहमंत्री आहे त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा असते, सुरक्षिततेच्या कारणासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला एंट्री देऊ शकत नाही अशी भूमिका घेतली। बरीच उद्योग झाली। या ठिकाणी आम्ही मोजकेच कार्यकर्ते होतो, मोजून 50-60 लोक त्यावेळेस होतो, तरी आम्ही आतमध्ये 25-30 लोक शिरलो आणि त्या ठिकाणी पोलिसांशी आमचा थोडाफार वादविवाद झाला। आपण महात्मा गांधी आणि भगतसिंग या 2 लोकांना मानणारे आहोत म्हणून सुरुवात गांधीजी पासून केली आणि बच्चू भाऊंनी विनम्रतेने त्यांच्या पाया सुद्धा पडण्याचा प्रयत्न केला। हे जरी असलं तरी या सगळ्या घटनाक्रमामागे जी पार्श्वभूमी आहे ती आपल्या गेल्या 10 दिवसापासून दररोजच्या 3 ते 4 सभा त्याही हजारोच्या संख्येने होत होत्या। दुसरीकडे आपल्या विरोधातले जे दोन्ही उमेदवार आहे त्यांच्या सभांना नगण्य असा प्रतिसाद होता। त्यांना गाण्याचे भजनाचे कार्यक्रम करून गर्दी जमवा लागत होती आणि त्यासमोर त्यांना भाषण द्यावे लागत होते अशी पाळी त्यांच्यावर आली होती। उलट पक्षी आपल्या सभा इतक्या मोठ्या प्रमाणावर मागणी होती की आपण जर आज विचार केला तर 2 महिने आपल्या सभांना तारखा देऊ शकत नाही अशी आजची आपली परिस्थिती आहे। या पार्श्वभूमीवर त्यांना आपलं जनसमर्थ समजलं, आपण किती प्रेम करणारे आपल्यावर कार्यकर्ते व जनता आहे हे चित्र विरोधकांना दिसलं आणि आपली रॅली रद्द व्हावी या दृष्टिकोनातून हे सर्व उपद्व्याप त्यांनी रचलेले आहेत। आता आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली परवानगी रद्द करून ती परवानगी अमित शहा गृहमंत्री यांच्या कार्यक्रमासाठी विशेष बाब म्हणून
पोलीस प्रशासन आणि राज्य प्रशासनाने घेतलेला आहे। आता आपल्या समोर प्रश्न असा आहे की आपली जी महारॅली रद्द करण्यात आणण्याचा प्रयत्न जो झाला आहे, सर्व प्रसार माध्यमातून समाज माध्यमातून या गोष्टी व्हायरल झालेल्या आहे आणि